Okay. Good morning, all dear friends. Now, today we will discuss applicability. That means applications of van der Waal equations. Okay, application of van der Waal equation. Now, you know that van der Waal equation. That means the equation which is a modified ideal gas equation. Van der Waal equation is nothing but modified ideal gas equation. Okay. Now, in this lecture, we will discuss the application or applicability of that van der Waal equations. That means modified ideal gas equation. नाउ इन तर आता आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला याची ऍप्लिकेबिलिटी पाहायची आहे. म्हणजे वन डर वाल इक्वेशन जे ऍप्लिकेशन थोडक्यात पाहायचे, म्हणजे बिहेवियर ऑफ रिअल गॅस अँड वन डर वाल इक्वेशन्स. आपल्याला रिअल गॅसेस आणि वन डर वाल इक्वेशन जे आहे, वन डर वाल इक्वेशन जे बिहेवियर आपल्याला बघायचं आता. बघा, वन डर वाल इक्वेशन कॅन एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ द रिअल गॅसेस अप टू सम लिमिट. आता हे कशामुळे आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही खूप महत्व करतं यामध्ये रिअल गॅसच्या कंडिशनमध्ये टू ओबे द आयडियल गॅस इक्वेशन. ओके, दॅट मीन्स पीव्ही इक्वल टू एनआरटी. म्हणजे हे जे वन डर वाल इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन काय, मग आपल्याला माहिती आहे पी प्लस ए व्ही स्क्वेअर इंटू व्ही मायनस व्ही इक्वल टू आर टी. हे आपले इक्वेशन आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे फॉर एन इक्वल टू 1 मोल, एन इक्वल टू 1 मोलसाठी हे इक्वेशन आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे. ओके, आता आपण काय करू याच्यामध्ये, नाऊ याला रिअरेंज करू. या इक्वेशनला काय करू आपण, रिअरेंज करू. म्हणजे काय केलं थोडक्यात, या व्हीनी या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं, नंतर या मायनस बीनी या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो व्ही मल्टिप्लाय विथ दिस पी, सो पी व्ही. सो व्ही मल्टिप्लाय विथ दिस ए अपॉन ए स्क्वेअर इंटू व्ही. ओके, नाउ मल्टिप्लाय बी विथ दिस टू, सो बी मायनस बी मल्टिप्लाय विथ दिस, सो मायनस पी बी मायनस बी मल्टिप्लाय विथ ए अपॉन ए स्क्वेअर, a upon v square, so minus a upon v square. Now here v get cancelled, एक v इथला काय झाला, कॅन्सल झाला. ओके, म्हणजे इट गिव्स p pv प्लस a upon v मायनस pv मायनस a b upon v स्क्वेअर इक्वल टू आर टी. आपल्याला pv ची व्हॅल्यू पाहिजे फक्त. मग pv इक्वल टू म्हणजे हे जे आहे 1 अपॉन a हा मायनस आहे, इकडे गेला तर प्लस झाला. हा pb मायनस आहे, इकडे बरोबर साईनच्या इकडे जाईल म्हणजे प्लस झाला, हा p प्लस झाला. आर टी ॲज इट इज आहे. नंतर मायनस ए बी अपॉन ए स्क्वेअर आहे, तो या साईडने गेला तर इक्वल साईनच्या गावी प्लस होईल. ओके, म्हणजे हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. तिथं फॉर 1 मोल ऑफ गॅस पीव्हीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 मोल ऑफ गॅस. मग असं आपण आता याच्यामधून काय करू शकतो, हे इक्वेशन यूज करून आपण या ॲट लो प्रेशर ॲट हाय प्रेशर ह्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा आता सिंपल. पहिला पॉईंट यातला सगळ्यात महत्वाचा ऍप्लिकेबिलिटीचा पहिला पॉईंट, सगळ्यात काळजीपूर्वक लक्ष द्या. ॲट लो प्रेशर, आता प्रेशर जर लो असेल अशा वेळेस, ओके, प्रेशर लो आहे तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम किती असणार आहे बघा. त्यामध्ये जो व्हॉल्यूम असणार आहे तो व्हॉल्यूम किती असणार आहे असं पाहू. एका गॅसचं जर एकाचं व्हॉल्यूम बघितलं आपण मॉलिक्यूलचा, एका मॉलिक्यूलचा तो तर निग्लिजिबल असणार आहे, पण टोटल व्हॉल्यूम जो असणार आहे तो लार्ज असणार आहे. टोटल व्हॉल्यूम जो असणार आहे तो कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. म्हणजे थोडक्यात काही बघा, या हे इक्वेशन बघायचं आपल्याला, हे इक्वेशन पाहायचं. प्रेशर किती म्हटलं आपण बघा, इथे प्रेशर किती म्हटलं आपलं, व्हेरी लो प्रेशर. मग प्रेशर जर, एक मिनिट, प्रेशर जर लो असेल तर ही जी व्हॅल्यू आहे पी पी इंटू बी ही काही नियरबोट निग्लिजिबल येईल, कारण प्रेशर इज व्हेरी लो, प्रेशर लो आहे. म्हणजे याचा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट सुद्धा काही निग्लिजिबल येईल. क्लिअर. ओके, त्याच्यानंतर आता हा पार्ट काय केला, निग्लिजिबल. आता व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम हा खूप जास्त असणार आहे, कारण प्रेशर जी आहे, प्रेशर कमी आहे. इथे दिसते डायग्राम बघा, प्रेशर इथं आयडियल प्रेशर लो प्रेशर आहे, तो व्हॉल्यूम किती जास्त आहे बघा. व्हॉल्यूम कसा आहे, हा जास्त आहे. मग व्हॉल्यूम जर जास्त असेल यामध्ये, एक गॅस मॉलिक्यूलचा जो आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस इज निग्लिजिबल या पॉईंटमध्ये, पण हा व्हॉल्यूम किती आहे, जास्त आहे. मग असा जो आहे पॉईंट आहे यामध्ये, त्याचा स्क्वेअर जर केला आपण तो किती येईल, जास्त येईल. मग आता ए बी बोथ आर दी कॉन्स्टंट्स डिवाइड बाय बिग व्हॉल्यूम ऑफ गॅस, त्याचा स्क्वेअर परत, म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल, निग्लिजिबल येईल. बघा ना, आपल्याला माहिती आहे ना, एखादी वरची व्हॅल्यू समजा 5 आहे आणि खाली आपण त्याला खूप मोठ्या संख्येने डिवाइड करत असेल, खूप मोठ्या संख्येत डिवाइड करत असेल, येणारी व्हॅल्यू किती येईल, आपल्याला येणारी व्हॅल्यू खूप म्हणजे 0.0000 समथिंग मध्ये येईल. म्हणजे ती निग्लिजिबल आहे, म्हणजे ही व्हॅल्यू सुद्धा निग्लिजिबल. म्हणजे या ठिकाणी काय, पीबी निग्लिजिबल आहे आणि ए बी अपॉन व्ही स्क्वेअर हा सुद्धा निग्लिजिबल आहे. सो इट गिव्स पीव्ही इक्वल टू आर टी मायनस ए व्ही, हे मायनस ए व्ही. म्हणजे हे इक्वेशन का आलं ते सांगतोय. हे बघा इथे दिलेलं आहे तसं, पी इज व्हेरी स्मॉल, व्ही विल बी द लार्ज, देअरफॉर पी बी अँड ए बी
अपॉन व्ही स्क्वेअर आर निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू द ए अपॉन व्हीच्या कंपेरिझनमध्ये. हेच इक्वेशन फर्स्ट इक्वेशन आहे ते आपल्याला असं म्हणता येईल, पी व्ही इक्वल टू आर टी मायनस ए अपॉन व्ही. when when the pressure is low, PV is smaller than the RT. म्हणजे PV ची जी व्हॅल्यू आहे ही RT पेक्षा कमी असणार आहे. ओके, RT पेक्षा कमी, म्हणजे RT ची व्हॅल्यू जी आहे ती PV मध्ये जर आपण A अपॉन व्ही एवढा ऍड केला तर इक्वल येईल ती, तर काय येईल ती इक्वल येईल. म्हणजे थोडक्यात काय आहे, स्मॉलर दॅन द व्हॅल्यू ऑफ A अपॉन व्ही. वेन P इन्क्रीजेस, समजा प्रेशर जर इन्क्रीज झालं आता, V जो आहे V decreases or AV increases, and therefore PV decreases, PV ची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. आणि याचं एक्झाम्पल जर झालं आपल्याला, एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर अशा गॅसचं एक्झाम्पल आहे, रिअल गॅसचं, N2 गॅस, नायट्रोजन गॅस, मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस, हे गॅस आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स त्यामध्ये घेता येईल. ओके, नंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता, नेक्स्ट ॲट हाय प्रेशर. आपण लो प्रेशरची कंडिशन पाहिली, आता हाय प्रेशरची कंडिशन घेऊ. आता हाय प्रेशर मध्ये बघा पी लार्ज आहे, मग पी जर लार्ज असेल तर व्हॉल्यूम जो आहे, आता या ठिकाणी येथे हे बघा, हा पी लार्ज, तो व्हॉल्यूम जो आहे, हा व्हॉल्यूम पी वाढवला, आपण प्रेशर वाढवलं ना, प्रेशर वाढवलं म्हणजे व्हॉल्यूम किती कमी झालं, म्हणजे तो व्हॉल्यूम जो आहे तो कसं निग्लिजिबल आहे, म्हणजे व्ही इज बी स्मॉल. प्रेशर जर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम काय होईल, डिक्रीज होईल. द कॉन्स्टंट बी इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. जो बी कॉन्स्टंट आहे म्हणजे तो व्हॉल्यूमचा जो डिफरन्स आहे, व्ही मायनस घेतलं ना आपण, व्ही मायनस बी, तर तो सुद्धा काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणजे हे जे इक्वेशन एक नंबरचं, हे बघा हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये आपल्याला हे जे टर्म्स आहे, ह्या टर्म्स काय होईल, त्यामध्ये मायनस होऊन जाईल, म्हणजे निग्लिजिबल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला मिळेल मायनस ए अपॉन व्ही प्लस ए बी अपॉन व्ही स्क्वेअर. म्हणजे हे टोटल टर्म्स काय झाले आता निग्लिजिबल पकडून टाकायचे, कारण व्हॉल्यूम त्याच्यामध्ये आहेच आणि बीची व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहेच. ओके, म्हणजे वरचं एक नंबरचं इक्वेशन आपल्याला काय येईल, इक्वेशन 1 इक्वल टू पी व्ही प्लस आर टी, पी व्ही इक्वल टू आर टी प्लस पी बी. म्हणजे हे जे आहे एक नंबरचं इक्वेशन, यामध्ये आपण जर बघितलं तर हे दोन्ही टर्म्स काय येईल, या निग्लिजिबल होईल, कारण व्हॉल्यूम जो आहे हा व्हॉल्यूम खूप कमी आहे. व्हॉल्यूम किती आहे, खूप कमी आहे त्या फॉर्ममध्ये. ओके, द लार्ज प्रेशर, आता प्रेशर लार्ज असेल आता प्रेशर, द प्रोडक्ट ऑफ पी व्ही इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द आर टी. म्हणजे आता इथे जर बघितलं प्रेशर जास्त असेल तर पीव्हीचा प्रोडक्ट हा जास्त आहे आरटी पेक्षा, बाय पीबीनी एवढा जास्त आहे. ओके, आणि हे एक्सप्लेनेशन आपल्या याच्यामध्ये दिसतंय. दिस एक्सप्लेन द लिनियर स्ट्रेट लाईन, ओके, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर और हाय प्रेशर. क्लिअर, दिस इज कंडिशन ॲट अ हाय प्रेशर. ओके, नाव दिस इज ॲट अ लो प्रेशर कंडिशन. हे दोन कंडिशन आपण घेतल्या. आता हाय प्रेशरलाही बघितलं काय होतं, तर लो प्रेशरलाही काय होतं आपण ते बघितलं. ठीक आहे, आता आपण काय बघू, ॲट एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरच्या कंडिशनमध्ये, की जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्यामध्ये, ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. ओके, फक्त आता इथे पॉईंट येतो टेम्परेचर हाय, हा महत्वाचा मुद्दा इथे, हाय टेम्परेचर. ओके, सो वेन पी इज व्हेरी स्मॉल, प्रेशर खूप कमी आहे, व्ही विल बी द व्हेरी लार्ज. बरोबर आहे की नाही, प्रेशर कमी असेल व्हॉल्यूम ऑटोमॅटिक काय होतो, इन्क्रीज होईल त्यामध्ये. ओके, in this case pb a upon v and ab upon v square in equation, या इक्वेशन मध्ये निग्लिजिबल, म्हणजे सगळं निग्लिजिबल, म्हणजे हा पीबी निग्लिजिबल होईल. आता या इक्वेशन म्हणल्यापेक्षा आपण त्याला या इक्वेशन मध्ये म्हणू, या इक्वेशन मध्ये म्हणजे ह्या जे व्हॅल्यू आहेत पीबी ची, त्याच्यानंतर ए अपॉन पुढे घेते, हा ए अपॉन व्ही, ए बी अपॉन व्ही, हे व्हॅल्यू काय होईल, निग्लिजिबल होईल त्यामध्ये. ओके, आर निग्लिजिबल स्मॉल इन कम्पेअर विथ द प्रेशर अँड व्हॉल्यूम, अँड देअरफॉर अबो इक्वेशन, म्हणजे हे इक्वेशन येईल, हे सगळं काय येईल यामध्ये, हे म्हणजे हे इक्वेशन बघा, ह्या पीबीची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू निग्लिजिबल, ही व्हॅल्यू निग्लिजिबल, म्हणजे सर्व पीव्ही इक्वल टू काय येईल, आरटी, पीव्ही इक्वल टू काय येईल अशा कंडिशन मध्ये आरटी येईल. ओके, आणि पीव्ही इज इक्वल टू आर, दॅट मीन्स दिस ओबी दी आयडियल गॅस इक्वेशन. बट ॲट विच कंडिशन, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. म्हणजे लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरच्या कंडिशनला काय होतं, या कंडिशनलाच हा पीव्ही इक्वल टू एनआरटी हे गॅस इक्वेशन काय होतं, उभे होतं. आणि म्हणजे आयडियल गॅस बिहेवियर ते आपल्याला रिअल गॅस जो आहे तो आयडियल गॅस बिहेवियर दाखवतो. ओके, सिमिलरली टेम्परेचर इज लार्ज. आता आपण हे प्रेशरच्या बाबतीत, टेम्परेचर लार्ज असेल तर काय होतं, व्ही विल बी द लार्ज, व्हॉल्यूम लार्ज असेल. ओके, पी विल बी द प्रेशर जे ते कमी असणार आहे, प्रेशर विल स्मॉल. इन दिस केस ऑल्सो पीबी ए अपॉन व्ही, ए बी अपॉन व्ही स्क्वेअर इन अबो इक्वेशन आर निग्लिजिबल. म्हणजे सेम, म्हणजे बघा प्रेशर
खूप कमी आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे. ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर, एक्स्ट्रीमली लो प्रेशर, या दोन्ही कंडिशनमध्ये जर बघितलं आपण, इन दॅट कंडिशन व्हॉट हॅपन, द व्हॅल्यू ऑफ PB A upon V and AB upon V square are negligible. So the equation first, or the equation of van der Waals equation get converted into PV equal to RT. काय ते PV equal to RT. म्हणजेच याचा अर्थ बघा शेवटचं वाक्य, दस ॲट लो प्रेशर. बरं, हे बंद पडलं तर सगळ्यांनी काय करा, रिजॉईन करा पटकन. ना हे जर बंद पडलं तर सगळ्यांनी ताबडतोब काय करा, रिजॉईन करा. ठीक आहे. Thus at low pressure and high temperature the real gas obey the ideal gas equation, जे आपण मगाशीच म्हणलं. ओके. आणि ह्या दोन्ही पॉईंट वरून ते आपल्याला क्लिअर कट दिसतंय की जर प्रेशर कमी असेल, लो प्रेशर असेल आणि हाय टेम्परेचर असेल, तर जो रिअल गॅस आहे तो आयडियल गॅस इक्वेशन जी आहे तो काय करते, ओबे करतोय. ओके. आणि असे हा नेक्स्ट शेवटचा पॉईंट तसा पहा आता. तिसरा झाला पॉईंट. चौथा पॉईंट बघा, बिहेवियर ऑफ हायड्रोजन गॅस अँड रिअर गॅसेस. म्हणजे हायड्रोजन गॅस आणि रिअर गॅसेस जे आहेत, ज्यांचं रिअर गॅसेस मीन्स ज्यांचं अमाऊंट कमी आहे. रिअर गॅसेस कोणते असते माहिती ना, ज्यांचं अमाऊंट हवेतील अमाऊंट, ॲटमॉस्फिअरमधील अमाऊंट. बघा आता आपल्याला यातला चौथा ॲप्लिकेबिलिटी पाहिजे आपल्याला, की यामध्ये काय केलं त्यांनी, हायड्रोजन गॅस जो आहे आणि इतर रिअर गॅसेस जे आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये ते कन्सिडर केले, ते घेतले आहे. आणि त्याचं बिहेवियर आपल्याला या वन der Waals इक्वेशन सोबत स्टडी करायचं आहे. म्हणजे त्याची ॲप्लिकेबिलिटी तिथं आपल्याला अप्लाय करायची, बघायची आहे. ओके. फॉर दिस गॅसेस मीन्स हायड्रोजन अँड अदर रिअर गॅसेस. ओके. द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स आर व्हेरी स्मॉल अँड द व्हॅल्यू ऑफ, आता ही जी अट्रॅक्शन फोर्स आहे त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती व्हॅल्यू सुद्धा कशी असणार, अट्रॅक्शन फोर्स कमी आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, कमी असणार आहे. मग याच्यामुळं काय येईल की A upon AV स्क्वेअर ॲट लो प्रेशर बिकम निग्लिजिबल. म्हणजे हा जो आहे ए जो आहे हा A डिवाइड बाय A स्क्वेअर, म्हणजे जो व्हॉल्यूम त्याचा स्क्वेअर आहे. कोणत्या कंडिशनला, लो प्रेशरच्या कंडिशनला. ओके. ही व्हॅल्यू कशी, हे कसं असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. मग आता हे जे निग्लिजिबल असेल तर तो व्हॉल्यूम जो आहे, समजा आता बी कन्सिडर केला आपण, जो यामध्ये ॲट लो प्रेशरला कन्सिडर करतोय. ओके. त्या कंडिशनमध्ये वन der Waals इक्वेशन जे घेणार आहे आपण, यामध्ये वन der Waals इक्वेशन जे आपण घेणार आहे म्हणजे P प्लस असं जो घेतला आपण, A अपॉन V स्क्वेअर इंटू V मायनस बी असं आपण कन्सिडर करणार आहे. तर ते इक्वेशन कसं येईल, ते इक्वेशन होईल P प्लस A अपॉन V स्क्वेअर येईल का, आता नाही, ते निग्लिजिबल म्हटलं, म्हणजे P इंटू V मायनस बी एवढे येईल, इक्वल टू RT. म्हणजेच काय येईल, PV मायनस PB, हे या पीनी याला मल्टिप्लाय करा, पीनी याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय येईल, इथे या पीनी याला मल्टिप्लाय केलं, इथे येईल PV मायनस VB PB इक्वल टू RT. ओके. म्हणजेच काय येईल, PV इक्वल टू RT प्लस PB. ओके. म्हणजे आपण जी कंडिशन घेतली इथे बघा, इथे दाखवतो तुम्हाला. तर आपण जी हीच कंडिशन इथे आलेली आहे, ही कंडिशन कुठे आली, ॲट लो प्रेशर. बघा इथे आलेली आहे ॲट लो प्रेशरला, कुठे इथे या लो प्रेशरच्या कंडिशनमध्ये. इथे सिमिलरली हे टी झालं, हां इथून बघा, P इज व्हेरी स्मॉल, त्यामुळे P जर स्मॉल असेल तर V हा लार्ज असतो. V लार्ज असल्यामुळे मग P स्मॉल असल्यामुळे PBची जी आहे प्रोडक्ट तो झिरो येईल, म्हणजे निग्लिजिबल येईल. A अपॉन V निग्लिजिबल येईल, AB अपॉन V स्क्वेअर हा सुद्धा निग्लिजिबल येईल. म्हणजे हे टोटल इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन जर आपण विचार केला तर काही PV इक्वल टू RT. पण आता व्हॉल्यूमच्या केसमध्ये आपण सेपरेट एक इक्वेशन घेतलं यामध्ये, ते म्हणजे प्लस हे बघा, PV इक्वल टू RT प्लस PB. हे म्हणजे आता काय दिसतं इथे, इथे हे हाय प्रेशरची ही कंडिशन आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, हा डिस्टिंग्विश पॉईंट आहे. ही कशाच्या केसमध्ये, हे PV इक्वल टू RT प्लस PB, हे कोणत्या केसमध्ये, ॲट हाय प्रेशरच्या कंडिशनमध्ये केस आहे. आणि आपण या ठिकाणी जी बघतोय हे जे आहे, हा कोणाची कशासाठी, यामध्ये हे जे आपण घेतलेले हायड्रोजन अदर रिअर गॅसेससाठी घेतलेले आपण, की ज्यामध्ये आपण लो प्रेशरच्या वेळेस कन्सिडर करतोय. फरक लक्षात आला का, आपण हा लो प्रेशरच्या वेळेस कन्सिडर करतो. म्हणून आपण सुरुवातीला याच याच्यामध्ये आयडियल गॅस बिहेवियर आपण स्टडी करत असताना आम्ही PV वर्सेस आपण एक P हा ग्राफ प्लॉट केला होता आणि त्यामध्ये बघितलं आपण की डॉटेड लाईन दॅट मीन्स विच इज इंडिकेट दॅट द आयडियल गॅस कर्व, हा जो आयडियल गॅस कर्व जो आहे, या कर्वला हायड्रोजन आणि ह्या ज्या लाईन, हे जे आहे
ह्या स्ट्रेट लाईनमध्ये ॲट डिफरंट टेम्परेचर म्हणजे 200 अँड 400 टेम्परेचर हे जे आपण बघितलं होतं त्यामध्ये तो फरक आपल्याला यामध्ये काय होतो पाहायला भेटतोय, यामध्ये दिसतोय आपल्याला. म्हणजेच काय आहे, इन केस ऑफ हायड्रोजन अँड अदर लेअर गॅसेस लो प्रेशरच्या कंडिशनमध्ये पी व्ही इक्वल टू काय येईल, पी व्ही इक्वल टू आर टी प्लस पी व्ही. इथं आर टी पाहिजे लक्षात घ्या, इथं करेक्शन आहे. यामध्ये काय पाहिजे, इथं हे आर टी पाहिजे, या ठिकाणी येईल आर टी. ओके, पी व्ही इक्वल टू आर टी प्लस पी व्ही हे इक्वेशन येईल. ओके, दिस शोज दॅट द प्रोडक्ट ऑफ पी व्ही इज ऑलवेज हायर देन दॅट ऑफ आर टी. आर टी पेक्षा तो जास्त असणार का, कारण आर टी मध्ये जेव्हा पी व्ही प्लस केला तेव्हा त्याची व्हॅल्यू पी इक्वल टू पी व्ही. आणि हे एक्झाम्पल कशाचं हे हेलियमसाठी, हायड्रोजन गॅससाठी, ऑर्गॉनसाठी, यासाठी हे म्हणजे अदर रिअर गॅसेसमध्ये कोणती घेतली त्यांनी, हे हा घेतला हेलियम, नंतर आर्गॉन्स, हे जे आहेत हे जे ग्रुपमधले गॅस जे आहेत त्यासाठी त्यांनी काय केलं यूज केलेले आहेत. म्हणजे लक्षात आलं काय घेतोय आपण, काय सांगितलं त्याच्यामध्ये. तर आपण हे जे आहे हे ॲप्लिकेबिलिटी आहे वंडरवॉल इक्वेशनची. ओके, ही वंडरवॉल इक्वेशन जे आहे, वंडरवॉल इक्वेशन आपल्याला माहिती आहे पी प्लस ए अपॉन ही स्क्वेअर फॉर 1 मोल हा इन टू व्ही मायनस बी इक्वल टू आर टी. दिस फॉर 1 मोल. 1 मोलसाठीचं हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये ओके, या इक्वेशनमध्ये हे जे व्हॅल्यू जे असणार आहेत प्रेशर आणि ह्याच्या करेक्शन करून टाकलेल्या व्हॉल्यूमच्या व्हॅल्यू. ओके, तर आता प्रेशर आणि टेम्परेचर यावर हा डिपेंड करतोय, असं आपण पी व्ही इक्वल टू एन आर टी उभे करत असताना कोण जनरल रिअल गॅस. तर ते आपण कन्सेप्ट म्हणून आपण काय केलंय, याच्यामध्ये 4 कंडिशन आपण स्टडी केल्या आहेत. फर्स्ट जी घेतली आहे ते ॲट लो प्रेशर, सेकंड जी घेतली आपण ॲट हाय प्रेशर, आणि थर्ड जी घेतोय आपण एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर, ज्या ठिकाणी की त्या कंडिशनला एक्स्ट्रीमली लो प्रेशर अँड हाय टेम्परेचरच्या कंडिशनमध्ये रिअल गॅस उभी द आयडियल गॅस इक्वेशन. रिअल गॅस काय करतो, आयडियल गॅस इक्वेशन उभी करतो. म्हणजे हे जे इक्वेशन आहे इट गेट कन्वर्ट इंटू, म्हणजे वंडरवॉल इक्वेशन इट गेट कन्वर्ट इंटू पी व्ही इक्वल टू आर टी फॉर 1 मोल. ओके, तर हे 3 पॉईंट्स यामध्ये, 4 पॉईंट्स यामध्ये महत्वाचे आहे. आणि हा चौथा जो ऍक्च्युअल पॉईंट आहे हा एक्झाम्पल दिले आपल्याला. ओके, हा डिस्टिंग्विश पॉईंट आहे, कारण काय हे हायड्रोजन आणि रिअर गॅसेस आहे, यामध्ये थोडंसं वेगळं दिसतंय, अपोजिट आहे की ॲट लो प्रेशर जे आहे ते पी व्ही इक्वल टू आर टी प्लस पी बी येते. बट हेच कंडिशन कुठे फॉलो होती आपण बघितली जनरल, तर ही पाहिली आपण ॲट अ हाय प्रेशरच्या कंडिशनमध्ये. म्हणजे असे एक डिस्टिंग्विश पॉईंट असल्यामुळे इथे मेन्शन केलं आहे. हे 4 पॉईंट्स यामध्ये महत्त्वाचे आहेत आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे, तर आता आजचं यामध्ये आपण लेक्चर या ठिकाणी संपू. उद्याच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, या ठिकाणी आजचं लेक्चर संपू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, पुढचा पार्ट आपला नवीन जो क्रिटिकल फेनॉमेनाचा पार्ट आहे तो पार्ट आपण डिस्कस करू. ठीक आहे, पण आता